नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत आता रागारागामध्ये डबा घेऊन ऑफिससाठी चाललेला असतो. तेवढ्यात लगेच आता अद्वैतला ऑफिसमधनं फोन येतो आणि त्याला असं समजतं की आपल्याला खूप मोठी डील मिळाली आहे. त्याच्यानंतर अद्वैतला खूप आनंद होतो आणि अद्वैत म्हणत असतो, मला सगळे डिटेल मेल करून दे. याच्यावरती ती मुलगी आता अद्वैतला म्हणत असते, सर काय माहिती का, कला मॅमने मागच्या वेळी 1 ग्रॅम सोन्याच्या जे डिझाईन्स बनवल्या होत्या त्याचीच ऑर्डर आपल्याला मिळाली आहे आणि म्हणजे थोडेफार चेंजेस तर त्याच्यात असतीलच. त्याच्यानंतर अद्वैत आता तिला म्हणत असतो, बरं ठीक आहे, चांगलं आहे ना, मग तू फायनल करून टाक, पण मात्र त्या डिझाईनची मास्टर कॉपी ही कलाकडे असते. सर तुम्ही कला मॅमला विचारा की ते अजून काही आपल्याला असं काही सुचवतील की नाही. या डिझाईन्स बघूनच ते खूप इम्प्रेस झालेत आणि त्यामध्ये अजून काही ऍड करता येईल का असं विचारतायत. त्याच्यामुळे सर आता तुम्ही कला मॅमला विचारा. पण मात्र आता अद्वैत म्हणत असतो, तिला कशाला विचारायचंय, तुम्ही फायनल करून टाका ना. आता ती मुलगी अद्वैतला म्हणत असते, काय माहिती का, कला मॅम खूप वेगळ्या आहेत आणि त्या खूप क्रिएटिव्ह सुद्धा आहे. त्यांची विचार करण्याची क्षमता जरा वेगळी आहे, ते मला नाही जमणार सर. त्याच्यानंतर अद्वैत आता प्रियंकाला म्हणत असतो, प्रियंका तुला कळत नाहीये का गं, काय ग काय चाललंय तुझं, तुझ्या बोलण्यामध्ये सुद्धा साधी क्रिएटिव्हिटी दिसत नाही. तुम्ही ऑफिससाठी फक्त पगार घ्यायला येता का. अद्वैत सगळा राग आता प्रियंकावरती काढतो आणि रागातच लगेच फोन बंद करून टाकतो. अद्वैतला कलाशी जाऊन बोलायचं असतं आणि अद्वैतने तर आता कलाशी बोलणं बंद केलेलं असतं. तर आता अद्वैत स्वतःशीच म्हणत असतो की ज्या व्यक्तीशी मला बोलायचं नाही ना, त्याच व्यक्तीचं मला थोबाड पाहावं लागतंय. डिरेक्टली जरी बोलता येत नसेल तरी इनडिरेक्टली बोलूच शकतो ना. मग अद्वैत लगेच आता कलाला मेसेज टाकतो की प्रियंकाचा फोन आला होता, तुझ्या ज्या डिझाईन्स होत्या त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करून नवीन ऑर्डर पूर्ण करायची आहे. आणि मग त्याच्यानंतर आता अद्वैतचे हे बोलणं पाहता कला सुद्धा फुल ॲटिट्यूड दाखवते. इकडे दुसरीकडे अद्वैत आता स्वतःशीच म्हणतो, काय नॉनसेन्स पण आहे हा, मी बोलल्यानंतर बसा 150 वाक्य बाहेर पडतात. कला आता मेसेजचा काही रिप्लायच करत नाही, तो वाचून तसाच सोडून देते. तर मला ते सगळं पाहता अद्वैत लगेच आता इकडे घराच्या दाराशी येतो आणि किचनमधनं कलाला पाहत स्वतःशीच म्हणत असतो, मेसेज केलाय तर रिप्लाय नाही करता येत का, 1 नंबरची मूर्ख बाई आहे ही. त्याच्यानंतर अद्वैत आता कलाला दुसरा मेसेज सेंड करतो की तू मेसेज वाचलायस ना, तर मेसेजचा रिप्लाय तरी कर. कलाच्या मोबाईलवरती तो मेसेज पडल्यानंतर कला सुद्धा तो मेसेज वाचते आणि तो मेसेज सुद्धा रिप्लाय न करता सोडून देते. तेवढ्यात लगेच आता अद्वैत कलाच्या पाशी येतो. कला आता लगेच रजनीला म्हणते की रजनी मॅडम, मला थोडं डिझाईनचं काम आहे, तुम्ही किचनमध्ये बाकीची कामं करता का, मला अर्जंट निघावं लागेल, मला फार वेळ नाही लागणार पण मी अर्जंट परत येईल. मग आता कला लगेच अद्वैतच्या जवळनं रूममध्ये निघून जाते आणि अद्वैतनं सुद्धा कलाचं ते सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आता कलाचं हे वागणं पाहता अद्वैत स्वतःशीच म्हणतो, मगाशी मी हिला मेसेज केले, तिने मेसेजचा रिप्लाय सुद्धा नाही केला आणि आता तिला समजलंय की मी तिच्याशी बोलायला आलोय, तर काही ना काहीतरी कारण काढून वरती निघून गेलीये. त्याच्यानंतर कला आता पर्स घेते आणि तिकडून निघून जाऊ लागते. अद्वैत सुद्धा कलाच्या मागे मागे येत असतो. कला आता गाडीत बसू लागते तर अद्वैत लगेच कलाला म्हणतो, तू हे सगळं ना मला चिडवायला करतेस, मला कळतंय, मी चिडलो ना की तुला आनंद होतो. तर मग आता अद्वैतचं हे बोलणं पाहता कला फुल ॲटिट्यूडमध्ये अद्वैतला म्हणते, अरे वा चांदेकर, म्हणजे तू माझ्याशी बोलतोयस का, तू माझ्याशी बोलत नव्हतास ना, मग मला असं वाटलं की दुसऱ्या कोणाशी बोलतोयस. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे संगीता कलाच्या बाबांना नाश्ता आणून देते आणि संगीता शांतपणे तिथेच खाली बसते. संगीताच्या चेहऱ्यावरची ती असलेली अस्वस्थता कलाच्या बाबांना सुद्धा जाणवते आणि कलाचे बाबा लगेच विचारतात, काय ग संगे, काय झालं, कसल्या एवढ्या विचारत आहे. तर मग संगीता लगेच म्हणते, मला असं वाटतंय की आपण काजलच्या लग्नासाठी स्थळ बघावं. याच्यावरती आता कलाचे बाबा लगेच म्हणतात, अगं काजूचं लग्नाचं वय तरी आहे का, त्यात तिचं शिक्षण सुद्धा सुरू आहे आणि आपली एवढी परिस्थिती आहे का, एखादं स्थळ बघावं आणि काजूचं लग्न जुळून द्यावं. संगीता म्हणत असते, हीच वेळ बरोबर आहे, ती आत्ता लहान दिसते, अशी मोठी होईल आणि भुरकन निघून जाईल. असं कुठं असतं, आज म्हटलं का लगेच उद्या लगीन ठरणार आहे, हे करण्यासाठी जरा वेळ लागणारच आहे. मला तर असं वाटतंय की निदान 2 वर्ष तरी लागतील. तोवर आपण सुद्धा हळूहळू जुळवायला सुरुवात करूयात आणि तुमच्या सुद्धा डोळ्याचं ऑपरेशन होऊन जाईल. त्याच्यामुळे आपली सुद्धा परिस्थिती सुधारेल आणि काजूचे नखरे सुद्धा काही कमी नाहीयेत. आपण हातापायावरती धड आहे ना, तोपर्यंत ही जबाबदारी उरकून टाकूयात. तुम्ही सुद्धा ना जरा विचार करा. तर मग आता कलाचे बाबा सुद्धा संगीताचं हे बोलणं शांतपणे ऐकतात आणि याच्यावरती विचार करू लागतात. कलाचे बाबा आता म्हणत असतात, तू बरोबर बोलतीयस, आपण सुद्धा ना कलेशी या विषयावरती बोलून घेऊयात. पण मात्र संगीताचं असं म्हणणं असतं की तिला कशाला वेठीला धरायचं,
तिला आधीच काय तिच्या घरची टेन्शन कमी आहेत का? आपणच जरा हळूहळू कुठं जमतंय की नाही ते बघूयात आणि एकदा का 2-3 स्थळं चांगली दिसली ना की मग तिच्या कानावरती घालू. तर मग आता संगीताचं हे बोलणं कलाच्या बाबांना सुद्धा पटतं. त्याच्यानंतर कला आणि अद्वैत दोघी ऑफिससाठी चाललेले असताना कला आता अद्वैतला म्हणते, "इथे एक दुकान आहे, तिथे थांबवू ना प्लीज, कारण मला ना दागिन्यांसाठी थोडं सामान घ्यायचं आहे." दुकान मागे सुद्धा निघून जातं, पण अद्वैत मात्र गाडी थांबवतच नाही. कला चिडते आणि लगेच अद्वैतवरती ओरडत म्हणते, "अरे चांदेकर, मी तुला गाडी थांबवायला लावली होती. काय चाललंय रे तुझं? म्हणजे हे भारी आहे, तुझ्या मनात येईल तेव्हा तू माझ्याशी बोलणार आणि पाहिजे तेव्हा नाही." तर मग आता अद्वैतचं हे वागणं पाहता कलासुद्धा लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते, "मी याच्या गाडीत बसलीये, म्हणजे काय हवं तसं वागणार का? थांब आता, मी सुद्धा बघते." आणि कलासुद्धा अद्वैतला जशास तसं उत्तर द्यायचं ठरवते. तर मग त्याच्यानंतर तेवढ्यात कलाला फोन आलाय असं ती करते आणि फोनवरती ती नाटकं करत बोलू लागते, की "अगं काय सांगतेयस तू? तो बोलत नाहीये का तुझ्याशी? एका अर्थाने बरंच झालं, तुला त्याची रोजची कटकट तरी नको ऐकायला." कलाचं हे बोलणं पाहता अद्वैत आता तिच्याकडे पाहत असतो. तर मग कला लगेच अद्वैतला म्हणते, "तुला काय झालं? तू काय असं बघतोयस? तुला मी काही बोलत नाहीये, मी फोनवरती बोलतीये. तुझी तू निवांत गाडी चालव, नाहीतर धडकशील." कला आता शांभवीशी बोलण्याचं नाटक करत असते आणि तिला म्हणत असते, "म्हणजे तो अवलंबून आहे का तुझ्यावरती? म्हणजे आता तर बेस्टच झालं. आता त्याच्या नांग्या नेमकं कशा ठेचायच्या ना हे तुझ्याच हातात आहे खऱ्या अर्थाने." कला आता फोनवरती बोलत असते, पण मात्र अद्वैत आता खूप मोठ्या मोठ्याने हॉर्न वाजवत असतो आणि कलाला जणू काही काही आवाजच येत नाही असं कला अद्वैतला दाखवत असते. त्याच्यानंतर कला शांभवीला म्हणत असते, "हे बघ, तू माझंच उदाहरण घे ना. माझ्या घरचे कुठे बोलतात माझ्याशी, तरी सुद्धा मी घरातली सगळी कामं, डिझाईनचं काम ते सुद्धा करतीये. अगं माझा नवरा ना अजिबात तसा नाहीये. डिझाईनची कामं, घरातली कामं सगळी कामं करून घेईन माझ्याकडनं. पण त्यासाठी तो माझ्याबरोबर बोलेल हे शक्यच नाहीये." अद्वैत आता लगेच कलाचं हे बोलणं पाहता स्वतःशीच म्हणतो, की "तू हे सगळं मला उचकवायला करतीयस ना हे मला कळलंय. तुला ना कोणाचाही फोन आलेला नाहीये. आता ही कोण शांभवी? कुठली शांभवी?" त्याच्यानंतर कला आता फोनवरती बोलत असते आणि कला नाटकं करत म्हणत असते, "तू जे म्हणतीयस ना ते एकदम बरोबर आहे. अगं ही माणसं ना एक नंबरची माजोरडी असतात." कलाचं बोलणं पाहता अद्वैत म्हणतो, "ही मला एवढी छळतेय ना, तर मी हिला काहीच्या काही छळू शकतो." लगेच अद्वैत आता मुद्दाम गाडी फास्ट असताना जोरात ब्रेक दाबतो. त्याच्यामुळे कला आता अचानक पुढे जाते. कला आता चिडते आणि अद्वैतकडे पाहत म्हणत असते, "तू हे सगळं मुद्दाम करतोय चांदेकर, मला हे काही कळत नाहीये का? पण मी आता अजिबात रिॲक्ट होणार नाही." त्याच्यानंतर अद्वैत आता म्हणत असतो, "तुला मी एवढा त्रास देईन ना, ही त्रास न होण्याची नाटकं तू आत्ताच थांबवशील." त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे हॉलमध्ये रजनी, आबा आणि सरोज हे तिघेही असतात. तर मग त्याच्यानंतर रजनी आबांना विचारते, की "रात्रीच्या जेवणासाठी कांद्याची पातीची भाजी चालेल ना?" पण मात्र आबासुद्धा चालेल असं म्हणतात. आबांचं म्हणणं असतं, की जेवणासाठी गोडसुद्धा काहीतरी हवं. त्याच्यामुळे आबा आता म्हणत असतात, "कला आली ना की तिला केशर बासुंदी बनवायला सांग, तिलाही छान बनवते." सरोजसुद्धा आता कलाचं कौतुक करत म्हणत असते, "आबा काही काही पदार्थ खावे ना ते कलाच्या हाताला खरंच खूप चव आहे." त्याच्यानंतर आबा आता आराम करण्यासाठी रूममध्ये निघून जातात. रजनीसुद्धा तिकडनं चाललेली असते. तर सरोज लगेच आता रजनीला थांबवून घेते आणि रजनीला म्हणते, "आता कलाला केशर बासुंदी करायला कोण सांगणार आहे?" तर रजनी बोलता बोलता बोलून जाते, की "मी सांगणार आहे." त्याच्यानंतर मग आता सरोज लगेच रजनीवरती ओरडत म्हणते, "माझ्या ऑर्डर्स पाळायचे नाही असं ठरवलंय का तू? माझा मान राखण्यासाठी तू एवढं सुद्धा करू शकत नाहीयेस. अगं या घरामध्ये ना फक्त तुला कला महत्वाची आहे, बाकी कोणीच नाही आणि मी तर नाहीच नाही." रजनी आता सरोजला सांगण्याचा प्रयत्न करत असते, की "बहिणी तुम्ही असं काय करताय? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी आणि कला इतके दिवस झालं तसं किचनमध्ये एकत्र काम करतोय ना, म्हणूनच अचानक तिचं नाव निघून गेलं. म्हणजे मला असं काहीच म्हणायचं नव्हतं." सरोज आता म्हणत असते, "हो का? 2 दिवसापासून मी सांगते की कलाशी कोणीही बोलायचं नाहीये. हे तुझ्या पचनी नाही पटत आहे का? कशाला बोलताय गं? त्या मुलीने आपल्या घरामध्ये किती तमाशा केलाय, आपल्या घरच्यांचा किती अपमान केलाय, हे सगळं विसरली आहेस का तू?" त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे कला अद्वैत दोघी आता घरी येतात. तर मग कला आता फोनवरती बोलत असते आणि ती तशीच घरामध्ये निघून जाते. पण मात्र कलाने तिची पर्स गाडीतच विसरून गेलेली असते. ते सगळं अद्वैत पाहतो आणि लगेच स्वतःशी म्हणतो, "काय केअरलेस बाई आहे ही. पर्स इथेच विसरून गेली." अद्वैत आता कलाची ती पर्स घेतो आणि लगेच तिकडनं कलाची पर्स घेऊन निघून जाऊ लागतो. इकडे हॉलमध्ये सरोज आणि रजनी दोघी एकमेकींशी बोलतच असतात. तेवढ्यात आता तिथे रोहिणी येते. सरोज इकडे रजनीला म्हणत असते, "तुम्ही काही ऑर्डर्स पाळा किंवा नका पाळू, पण मात्र कलाच्या बाबतीतल्या ऑर्डर्स या पाळल्याच गेल्या पाहिजे. घरातल्या कोणाचीही त्यातून सुटका नाहीये." आता इकडे कला पुढे असते आणि अद्वैत मागे असते. रोहिणी आता कला अद्वैतला पाहते आणि लगेच सरोजला म्हणते, "हो चांगलं आहे, पण हा नियम तुझ्या मुलाला लागू नाही होत का?"
सरोज लगेच रोहिणीला म्हणते, म्हणजे काय? माझा मुलगा माझ्या ऑर्डर्स पाळणारच. रोहिणी म्हणते, हो का? मग मागे वळून बघ, काहीतरी दुसरंच दिसतंय. तर त्या तिघीही लगेच आता मागे वळून पाहतात. तर कला अद्वैत त्यांच्याकडे पाहत असतात. अद्वैतच्या हातामध्ये कलाची ती पर्स पाहता सरोज तर आता भयंकर चिडते. सरोज आता लगेच अद्वैतवरती ओरडत म्हणते, अद्वैत हे काय चाललंय तुझं? तर आता अद्वैत सरोजला सांगतो, आई अगं हिची पर्स ना कारमध्ये विसरली होती, म्हणूनच तर ती घेऊन आलोय. सरोज आता लगेच अद्वैतवरती ओरडत म्हणते, तू कशाला पर्स उचलून आणलीस? नोकर आहेस का हिचा? पण मात्र अद्वैत म्हणत असतो, आई अगं तसं नाहीये, ती गाडीमध्ये विसरली होती ना म्हणूनच घेऊन आलो. सरोज मात्र म्हणत असते, ती विसरली आहे ना तर ती आणेल, तू कशाला आणून देतोयस? तुझं हे कर्तव्य नाहीये की तिची पर्स उचलून आणायचं. विसरली तर विसरू दे ना. त्याच्यावरती अद्वैत आता सरोजला म्हणत असतो, आई मला एवढा विचार करायला ना वेळ नाही मिळाला, जे सुचले ना ते मी केलं. तर मग त्याच्यानंतर सरोजला अद्वैतचा खूप राग येतो. सरोज आता रागामध्येच रूममध्ये निघून जाते. हे सगळं पाहता अद्वैत आता लगेच स्वतःशीच म्हणतो, या बाईमुळे ना मला माझ्या आईचं बोलणं ऐकून घ्यावं लागलं. त्याच्यानंतर नैना आणि राहुल दोघेही त्यांच्या रूममध्ये असतात. राहुल मोबाईल बघत असतो आणि नैना वैतागत राहुलला म्हणते, राहुल चल ना, आपण दोघे कुठेतरी ना बाहेर फिरायला जाऊ. मी तुला किती दिवसापासून म्हणते की आपण बाहेर कुठेतरी जाऊयात, पण मात्र तू माझं ऐकतच नाहीये. याच्यावरती राहुल नैनाला म्हणत असतो, यावेळी आबांना कुठे घराबाहेर गेलेलं ना नाही आवडत. नैना राहुलला म्हणत असते, हे सगळं काय नेमकं? आबांना हे नाही आवडत, त्याला हे नाही आवडत, आपण याचं बंधनातच राहायचंय का? इनफॅक्ट ना ते म्हातारे झालेत, आपण नाही, आणि आपलं हेच एज आहे की बाहेर जाऊन फिरण्याचं. राहुलचं म्हणणं असतं की हे आपल्याला कळतंय, पण मात्र त्यांना कोण सांगणार आहे? आणि आता जर त्यांनी आपल्याला बाहेर जाताना पाहिलं ना तर आपल्याला खूप प्रश्न विचारतील, आणि त्या प्रश्नांची उत्तरं मी देणार नाहीये, तू देशील का? याच्यावरती नैना लगेच हो बोलते. राहुलला म्हणत असते, मी मॅनेज करेल. राहुल आणि नैना दोघेही आता लगेच बाहेर जाण्याच्या तयारीमध्ये लागतात. राहुल आणि नैना दोघेही तिकडनं चाललेले असताना आबा आता विचारतात की कुठं चाललात पोरांनो? याच्यावरती नैना आता सांगते, आबा काय माहिती का, मी जरा घरात बसून बसून कंटाळले होते, त्याच्यामुळे राहुल आणि मी बाहेर फिरायला चाललोय. बसून बसून ना माझे पाय खूप जड झाले होते, त्याच्यामुळे राहुलच मला म्हणाला की आपण कुठेतरी जाऊयात आणि फिरून येऊयात. तुम्ही राहुलवरती त्या दिवशीपासून ओरडल्यापासनं राहुल खरंच माझी खूप काळजी घेतोय. आणि आबा आम्ही दोघं बाहेर गेलो, एकमेकांबरोबर टाइम स्पेंड केला, तर आम्ही दोघं एकमेकांना जरा जास्त समजून घेऊ ना म्हणून म्हणतीये. नैनाचे हे बोलणं पाहता आबा लगेच म्हणतात, अरे वा, या समध्या गोष्टींचा तू एवढा विचार करतीयस. आता हे सगळं ना ऐकून बरं वाटलं. आणि आबा म्हणत असतात की जाऊन या, माझी काहीच हरकत नाहीये. तर मग नैना आणि राहुल लगेच तिकडं निघून जातात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे काजल तिच्या रूममध्ये बसलेली असताना काजल तिच्या मोबाईलकडे पाहते आणि लगेच स्वतःशी म्हणते, या सोम्याला ना कामाशिवाय आपली आठवणच येत नाही. फक्त तेवढं कलाताईबद्दल सांगायचं असेल ना तर लगेच फोन करतो. तर मग आता काजल लगेच सोमला फोन करते आणि त्याला विचारते, काय रे सोम, आहेस कुठे? सोम आता काजलला विचारत असतो, तुम्हाला माझी आठवण कशी काय आली? पण मात्र काजल सोमला म्हणत असतो, अरे आपण सांगितलं ना की आपल्याला तुझी आठवण वगैरे ना काही नाही येत. तो कॅफेचा मालक तो विचारत होता तुला, म्हणूनच फोन केला. पण मात्र सोमला ही गोष्ट समजलेली असते की काजललाच माझी आठवण येत होती म्हणून तिने फोन केला. सोम आता काजलला जेलेस फील करून देण्यासाठी तिला म्हणतो, काय ना माझी एक मैत्रीण आली आउट ऑफ इंडियावरून. काहीच दिवस आहे म्हणजे ती इकडे, म्हणून सध्या मी तिच्याबरोबरच वेळ घालत असतो. आता सुद्धा मी माझे कपडे इस्त्री करतोय आणि आम्ही अशा छानशा डिनरला जाणार आहोत. सोमचं हे बोलणं पाहता काजल इकडे खूपच जेलस फील होत असते. सोम म्हणतो, मी सध्याला खूप गडबडीत आहे, मी तुला ना नंतर कॉल करतो. आणि सोम काजलचं काहीच म्हणणं न ऐकून घेता लगेच फोन कट करून टाकतो. काजल आता लगेच स्वतःशीच विचार करत म्हणू लागते, अचानक कोण आहे आता ही नवीन मैत्रीण? आणि याची ही मैत्रीण आपल्याला कशी काय नाही कळली, आणि डिरेक्ट डिनरला? म्हणजे असं थोडी असतं, नवीन मैत्रीण मिळाली की जुनी मैत्रीण विसरतात. हा मला विसरला, याच्या नवीन मैत्रिणीला ना आता बघायलाच पाहिजे. आणि काजल आता भयंकर चिडलेली असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अद्वैत आणि कला दोघेही मिळून आता एका पानटपरीवरती पान बनवत असतात. अद्वैत आता त्या पानाला खूप चुना लावतो आणि पान खाऊन टाकतो. तर मग कला लगेच अद्वैतवरती ओरडत म्हणते की अरे चांदेकर, किती चुना लावलायस तू? पण मात्र अद्वैत म्हणत असतो, तू जितका मला चुना लावलायस ना त्यापेक्षा तरी कमीच लावलायस. कला अद्वैतवरती ओरडत चांदेकर म्हणते, तर अद्वैत लगेच कलाच्या तोंडामध्ये देखील पान घालतो. तर मग त्याच्यानंतर कला आता म्हणते, अरे काय चाललंय? अद्वैत लगेच कविता करत म्हणतो, ए खरे तुझं वागणं नाहीये बरे. तर मग आता ते सगळं पाहता कला आणि अद्वैत दोघे आता खूप मोठ्या मोठ्याने हसायला लागतात. अद्वैतने पानाला जरा जास्त चुना लावलेला असतो, त्याच्यामुळे त्याला आता गरगरायला लागतं आणि तो पडायला लागतो. तर मग कला लगेच आता अद्वैतला सावरते.
कला अद्वैतला म्हणते, अरे चांदेकर तुझा पंखा फास्ट झालाय. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.